नैना लागे पिया तेरी ओर, नैना लागे पिया तेरी ओर, नैना लागे तरपत बिरहा की सांझ विभोर, तरपत बिरहा की सांझ विभोर, नैना लागे पिया तेरी ओर, नैना लागे रंग है री माँ, रंग है री, रंग है री माँ, रंग है री, मेरे महबूब के घर रंग है री, रंग है री माँ, रंग है री, वो तो जहाँ देखूं मोरे संग है री, वो तो जहाँ देखूं मोरे संग है री, रंग है री माँ, रंग है री, जब शहर उठे पिया नींद नाही नैनवा, जब शहर उठे पिया नींद नाही नैनवा, बतिया न करे मुँह से छीने मोरा चैनवा, बतिया न करे मुँह से, 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 छीने मोरा चैनवा, छीने मोरा चैनवा, नैना लागे पिया तेरी ओर, नैना लागे। क्या बात है, क्या बात है. बोलूया तुमच्या आमच्या मनातलं यामध्ये आज आलेले आहेत देवेंद्र भोमे. देवेंद्र भोमे एक नामवंत संगीतकार दिग्दर्शक असून 2008 पासून ते हिंदी मराठी चित्रपट टेलिव्हिजन क्षेत्रामध्ये संगीत दिग्दर्शक, संगीत संयोजक, संगीत प्रोग्रामर या नात्याने कार्यरत आहे. अवघ्या लहान वयातच ते एक अष्टपैलू संगीतकार, गायक आणि रंगमंच कलाकार असून पियानो, हार्मोनियम आणि गिटार ही वाद्य ते सहज लीलया वाजवतात. नमस्कार देवेंद्रजी. नमस्कार. बोलूया तुमच्या आमच्या मनातलं या पॉडकास्टमध्ये मी अपर्णा तुमचं स्वागत करते. धन्यवाद. तुमचा संगीत क्षेत्रातला जो प्रवास आहे तो 2008 साली सुरू झाला. पण या प्रवासाची जी खरी सुरुवात आहे ती नेमकी कशी, कधी आणि कुठे सुरू झाली? प्रवासाची सुरुवात कशी झाली असं म्हणायच्या आधी मुळात संगीताची सुरुवात कशी झाली इथे आपण येऊयात. कारण मला असं वाटतं की जसं प्रत्येक मराठी घरामध्ये काही एक कलाकार असतात की ज्यांची गाणी ही ऐकली जातात आणि तुम्ही सकाळी उठल्यानंतर किंवा लहान असताना तुम्ही दिवसभर घरीच असता, शाळा सुरू झाल्यानंतर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळामध्ये घरी असता आणि शनिवार रविवार तुम्ही घरी असता. या वेळामध्ये लहानपणापासनं भीमसेन, किशोरीताई, लताबाई, आशाबाई यांची गाणी, अजित कडकडे यांचे अभंग, अशा सगळ्या गोष्टी म्हणजे अगदी हार्डकोर क्लासिकल जरी नसेल तरी एक भावगीत, भक्तिगीत ह्याचा जो एक मराठी संगीताचा वारसा आहे तो प्रत्येक घरामध्ये, आपल्या मराठी घरांमध्ये असतो. तसंच माझ्या घरातही लहानपणापासून तो आहे. आणि लहानपणापासून मुळामध्ये या सगळ्या दिग्गज संगीतकारांचं, गीतकारांचं, गायकांचं हे एक गाणं ऐकत कानावर पडत खरं तर मी मोठा झालो असं म्हणायला हरकत नाही. आणि ते शाळेत तसं जसं वय वाढत गेलं तसं शाळेमध्ये अगदी पहिलीमध्ये आपण म्हणूयात की तबला शिकायला एक छोटीशी सुरुवात मी केली होती. पण काही कारणामुळे 1-1.5-2 महिने तबला मी शिकला आणि तो नंतर बंद झाला. यानंतर 5वीत शाळेमध्ये आल्यानंतर शास्त्रीय संगीताचं शिक्षण हे शाळेमध्ये ऐच्छिक होतं. त्यावेळेला मी गाणं शिकायला सुरुवात केली. आणि 7वी-8वीत असताना मला आठवतं की एक शाळेच्या कुठल्या तरी एका प्रकल्पाची एक सुरुवात होती आणि एक 10-10 जणांचे 4 गट पाडलेले होते आणि आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला 4 कविता, प्रत्येक गटाला एक कविता अशी दिलेली आणि ती 8 दिवसांनी तुम्हाला एक 10 जणांचा गट आहे तो तुम्हाला स्टेजवरती ती सादर करायची. मग ती जी शाळेतली चढावड असते ती सुरू झाली की आमच्या गटाचं वेगळेपण काय,
हा. म्हणून प्रत्येक जण त्या कवितेचं काय करूयात, मग ते समूह म्हणून एकत्र कशी सादर करता येईल, अजून काय करता येईल, अशा पद्धतीने ती सुरुवात झाली. आणि ऑल ऑफ अ सडन मला असं वाटलं, मी त्यावेळेला हार्मोनियम मी वाजवत होतो, कारण शास्त्रीय गाणं चालू होतं, तर त्याला एक सुरावटीला एक आधार म्हणून एक हार्मोनियम साईड बाय साईड शिकायला सुरुवात केली होती. आणि मग अचानक काय वाटलं माहिती नाही, मी एक दिवस असं म्हणलं की एक कविता ही जी आहे ही आपण चालीमध्ये सादर करूया. बरं. आता त्यावेळेला हे माहित नव्हतं की चालीत सादर करायची म्हणजे करायचं काय. आपण फक्त इतरांच्या चाली ऐकलेल्या आहेत. पण त्या दिवशी असं वाटलं की नाही, ही जी कविता आहे ती मला आठवते मंगेश पाडगावकरांची एक कविता त्यावेळेला आम्हाला दिलेली होती की जमा खर्च स्वातंत्र्याचा मांडणार केव्हा, जाब उंच प्रासादांचा मागणार केव्हा. आणि हार्मोनियम होती बरोबर. आणि मग आजूबाजूचे गटातले म्हणले की आता हे सादर करायचं चालीत, पण म्हणजे काय करायचं, तर तुम्ही जे गाणं शिकणारे आहात तुम्ही ठरवा काय करायचं. मी म्हणलं ठीक आहे, आपण प्रयत्न करूया. आणि ती कविता वाचली आणि अचानकपणे असं एक डोक्यात सुचलं की जमा खर्च स्वातंत्र्याचा मांडणार केव्हा, जाब उंच प्रासादांचा मागणार केव्हा, जमा खर्च स्वातंत्र्याचा. वा. आणि त्यावेळेला ते झालं, ते सगळं सादर झालं, गाणं सुरू होतं. आणि गमतीचा भाग असा आहे की पुरुषांचं जे गाणं बालपणीपासून सुरू होतं, म्हणजे जेव्हा ती लहान मूल म्हणून ते शिकायला लागतं, तेव्हा ते स्त्रीच्या पट्टीमध्ये गात असतात. बरोबर. तो त्या पट्टीमध्ये जसा जसा आवाज फुटतो तसं त्याची पट्टी खाली येते आणि मग पुरुषांच्या पट्टीमध्ये ते ट्रान्झिशन होतं. पण ही गोष्ट आपल्याकडे बऱ्याचदा कमी वेळेला बोलली जाते, कारण त्याच्याविषयी असं म्हणू शकतो आपण अवेअरनेसच कदाचित कमी आहे. पण ना, मुलांना आवाज फुटण्याच्या ट्रान्झिशनमध्ये एक खूप मोठं डिप्रेशन फेस करावं लागतं. आणि ते अशासाठी की बऱ्याचदा ना मुलं एकदम कॉन्फिडंट जे असतात ती कमी कॉन्फिडन्स त्यांचा हळूहळू व्हायला लागतो. आवाज फुटल्यानंतर त्यांना तो घोगरा आवाज स्वतःला कळत नाही, मग तो छान येतोय का नाही, त्यातलं एक्सप्रेशन काय हे बोलताना सुद्धा होतं. आणि त्या वयामध्ये गाताना ज्या वेळेला जे गाणं 5वी 6वी 7वी पर्यंत होतं, ते अचानकपणे आवाज फुटायला लागल्यानंतर कळेनासं झालं की आपला नक्की सूर कुठला आहे. आणि 2-2.5 वर्ष फक्त गाणं शिकायला जाणं म्हणजे काय, तर गाणं शिकायला जायचं आणि ऐकायचं, ते गायचं नाही. कारण गाताना आपल्याला येतच नाही आणि आपण 3-4 वर्ष जे गात होतो ते आता आपल्याला जमतच नाहीये. सो त्याची एक लाज वाटायला सुरुवात होते की अरे आपल्या आजूबाजूचे तर सगळेजण आहेत आणि मुलं मुली हे सगळेजण एकत्र असायचे, त्याच्यामुळे अर्थातच मुलींचा आवाज इतका गोड गळा ऐकू यायचा आणि त्यावेळेला आपण असं घोगऱ्या आवाजात गायचं, बेसूर गायचं, त्यामुळे तिथे गाणं थांबलं. पण गाणं शिकणं चालू होतं. म्हणजे मी बसायचो जाऊन तासांना आणि मी 2 वर्ष फक्त ऐकायचो. आणि ज्या वेळेला 10वी नंतर अचानकपणे असं काहीतरी विचार आला की आता आपण एक गिटार शिकायला सुरुवात करूया. त्यावेळेला गिटार एक 2-3 महिने शिकली, हार्मोनियम हातामध्ये होती. आणि मग त्यानंतर जे 2-2.5 वर्ष ऐकलेलं होतं आणि जेव्हा गायलेलोच नव्हतं, ते अचानकपणे इतरांची काव्य बघितली किंवा वाचली की ती चालींमधनच फुरायला लागली. सो बरेच वर्ष जे ऐकलेलं होतं आणि जे साठलेलं होतं, जे त्यावेळेला व्यक्त झालं नाही, ते कदाचित त्या चालींमधनच नंतर बाहेर यायला सुरुवात झाली. सो 11वी 12वी मध्ये खऱ्या अर्थी कॉन्शियसली कवितांना चाली लावायला सुरुवात केली ठरवून. आणि मग कॉलेजमध्ये असताना त्याचे कार्यक्रम करायला सुरुवात झाली. ती खरी ऍक्च्युली वाटचाल, करिअर म्हणून करायची वाटचाल ती 2007-8 नंतर सुरुवात झाली. वा, क्या बात आहे. तुम्ही, मी जसं म्हटलं तुमचं इंट्रोडक्शन देताना की पियानो, हार्मोनियम, गिटार ही तिन्ही वाद्य तुम्ही वाजवता, तर या वाद्यांचा तुमचा जेव्हा तुम्ही संगीत दिग्दर्शन देता तेव्हा तो काय प्रभाव पडतो ते देताना? खरं सांगायचं झालं तर ना, चाल सुचणं ही जी प्रक्रिया आहे ती कुठल्या वाद्याने येईल किंवा ती तुमच्या डोक्यातनं येईल का गळ्यातनं येईल किंवा मनातनं येईल हे तुम्हाला आधी सांगता येत नाही. काही काही वेळेला ते काव्य वाचल्यावरच इम्पॅक्ट इतका असतो की ती तुम्हाला स्फुरून जाते आणि मग तुम्हाला फक्त एक सुराच्या रेफरन्सला काहीतरी वाद्य हवं असतं. पण प्रभाव म्हणायचा झाला तर ती अरेंजमेंटमध्ये त्या सगळ्याचा प्रभाव खूप वेगळा आहे. जसं मी मगाशी म्हटलं तसे आत्ताच्या काळामध्ये आम्ही जे ट्रान्झिशन बघितलं, जे आमच्यापेक्षा आधीच्या पिढीनी डिजिटल होण्याचं ट्रान्झिशन बघितलेलं होतं आणि ते त्यांच्यासाठी खूप मोठं होतं. आणि आमच्यासाठी चाल सुचल्यानंतर असं व्हायचं की 7-8 जण एकत्र जमा करायची आणि त्याला सांगायचं की तू हे वाजव, तू हे वाजव, तू हे गा, मी तुला हे सांगतोय, असं सगळ्यांना सांगत मग आपण ती चाल एक्झिक्यूट करून घ्यायची. हे ज्या वयात मुळात ते सुचायला लागलं त्यावेळेला मुळात विश्वास ठेवणारीच लोक कमी होती. म्हणजे मला या चालीमध्ये इथे बासरी ऐकू येते, मला या चालीत इथे पियानोची एक काहीतरी रिफ ऐकू येते,
तर ते वाजवणार कोण हा मुद्दा होता. आणि त्याच काळात आपल्याकडे डिजिटल प्रोग्रामिंगचं हे 2004-05 मध्ये भारतामध्ये यायला सुरुवात झाली होती. मग असं झालं की जी वाद्य आपल्याला येत नाहीये ती वाद्य आपणच शिकायला लागणार आहेत, कारण आपल्याला आपल्या चाली मांडायला प्रत्येक वेळेला कोणावरती डिपेंडंट नाही राहता येणार. म्हणून मग हार्मोनियम जी होती त्याच्याबरोबर पियानो शिकायला सुरुवात झाली. मग ती पियानोचे अरेंजमेंट्स, कारण तो पूर्ण वेस्टर्नाइज थॉट 2 हातांचा पूर्ण वेगळा असतो. सो ते शिकून मग स्वतःच्या गाण्यांच्या अरेंजमेंट स्वतः डिजिटली करायच्या, कारण डिजिटली करताना तुम्हाला गिटार सुद्धा ती करता येते, तुम्हाला तिथे बासरी म्हणून पण ती रेफरन्सला करता येते, ॲटलिस्ट कॉन्सेप्ट म्हणून. म्हणजे रिलीज लेवलला तुम्हाला जरी रिअल आर्टिस्ट लागत असेल तरी कॉन्सेप्च्युअली तुम्हाला तुमची चाल मांडता येते डिजिटली. ह्या सुरुवात तिच्या काळामध्ये ते एक्झिक्यूट केल्यामुळे कदाचित पियानोसारखं वाद्य हे शिकायला मी सुरुवात केली. आणि मग अरेंजमेंटमध्ये त्याचा प्रभाव असा असतो की तुम्हाला ज्या वेळेला बऱ्याचदा असं वाटतं की ते पियानो हे वाद्य सिंथेसायझरमध्ये जो साऊंड ऐकू येतो त्याच्यापेक्षा ऍक्च्युअली वाद्य खूप वेगळं असतं. अच्छा. ते अकॉस्टिक इन्स्ट्रुमेंट आहे पियानो हे. त्याचं आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक त्याचं व्हर्जन जे आलंय ते आपल्याला सिंथेसाइज ऐकू येतं, पण ऍक्च्युअल जो पियानोचा साऊंड आहे तो मला असं वाटतं की भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये फक्त तानपुऱ्यावरती जो गायकाचा सूर ऐकू येतो आणि त्याच्याने जो एक समा तयार होतो तितकाच प्युअर आणि तितकाच ट्रान्स आपल्याला देऊ शकेल असा सूर फक्त पियानो आणि व्हॉइस यामध्ये आपल्याला तयार करता येऊ शकतं असं मला स्ट्रॉंग मत आहे. त्याच्यामुळे ते खूप पॉवरफुल इन्स्ट्रुमेंट आहे पियानो हे. आणि ते वादक हे मला असं वाटतं की सगळ्यात ब्रिलियंट लोक जी संगीत क्षेत्रातले असतात ते पियानो प्लेयर्स असतात. म्हणजे मी अर्थात पियानिस्ट नाहीये, मी पियानो वाजवतो, पण जे ऍक्च्युअली पियानिस्ट आहेत ज्यांना पूर्ण वेळ ते सगळं एक्सप्रेशन अकंपनिमेंट सारखं पियानोमधनं देता येतं ती लोक मला खूप ब्रिलियंट वाटतात. खरंय. तुम्ही आता पुण्यासारख्या म्हणजे हे सांस्कृतिक शहर आपण ज्याला म्हणतो तिथे तुम्ही लहानाचे मोठे झालात, तर इथे तुम्ही लहानाचे मोठे होताना कोणत्या संगीतकारांचा प्रभाव तुमच्यावर पडला? मगाशी म्हणलं तसं की अगदी लहानपणी गाणी ऐकायचो त्यावेळेला संगीतकार म्हणून कोणी असतो हेच माहिती नसायचं. म्हणजे गाणी ऐकायचो तेव्हा मी म्हणलं तसं लता दिदींची गाणी खूप आवडतात, आशा भोसलेंनी गायलेली गाणी खूप आवडतात, आईला ज्या गाण्यांची आवड होती ती गाणी खूप कानावर पडतात, रफी साहेबांची गाणी खूप ऐकलेली होती. पण मग नंतर आपण जर का विचार करत गेलो जसं तुम्ही आत्ता विचारलं तर मला असं वाटतं की मराठीमध्ये कळत्या वयामध्ये अर्थात सगळ्यांचे लाडके सुधीर फडके बाबूजी, खळे काका यांची गाणी खूप जास्त आवडायची. आणि हिंदीमध्ये म्हणायचं तर मदन मोहन आणि नौशाद हे दोघं खूप म्हणजे ह्यांच्या चाली मला प्रचंड प्रमाणात आजही आवडतात आणि लहानपणापासून त्यांच्या चाली खूप भावलेल्या आहेत. हे म्हणजे त्या ग्रोईंग एज मधलं मला असं वाटतं हे संगीतकारांचा प्रभाव खूप मोठा आहे. आपण त्याबद्दल बोलतच आहोत तर त्यातलं एखादं गाणं आम्हाला ऐकायला आवडेल. नक्कीच. ज्या गाण्याचा खूप असर लहानपणापासून आजपर्यंत आहे, हृदयाजवळचं एक गाणं. तुझा शब्द की थेंब हा अमृताचा, तुझा स्पर्श की हात हा चांदण्याचा, उगा लाजण्याचा किती हा बहाणा, शब्द रूप आले मुक्या भावना, धुंदी कळ्याना धुंदी फुलाना, शब्द रूप आले मुक्या भावना, धुंदी कळ्याना. वा वा, जिओ जिओ, खूप सुंदर, खूप छान. देवेंद्रजी, ओमलो हा जो तुमचा चित्रपट आहे त्या चित्रपटाला कान्स चित्रपट महोत्सवापर्यंत पोहोचताना पाहताना एक म्हणजे संगीतकार म्हणून तुमची काय प्रतिक्रिया आहे? खूप अभिमानास्पद अर्थात ती गोष्ट होती, कारण कान्स सारख्या ठिकाणी म्हणजे भारतातला एक चित्रपट जाणं याच्यासाठी पण खूप मेहनत अनेक लोकांनी घेतलेली आहे. आणि हा चित्रपट स्पेशली सांगायचं झालं तर राजस्थानी भाषेमधला चित्रपट आहे.
एक राजस्थानी आमचा मित्र आहे दिग्दर्शक, तर काम करता करता एक ओळख झाली होती आणि तो नवीन एक चित्रपटावरती काम करत होता आणि ती कथा पूर्णपणे 42 ते 45 दिवस बिकानेर आणि राजस्थानातल्या काही इंटेरियर्समध्ये त्यांनी शूट केलेली होती. आणि इतकी सुंदर ज्यावेळेला आमचं ठरलं की या चित्रपटासाठी काम करायचं, त्यावेळेला त्यातली काही गाणी आणि बॅकग्राऊंड स्कोर असं पूर्ण एक काम एकत्र करण्याचं काम माझ्याकडे आलं होतं. तर ती फिल्म बघितल्यानंतर एकदम मी चाट पडलो, कारण की 42 ते 45 डिग्रीच्या तापमानामध्ये ड्रोन शॉट्स आहेत, वाईड शॉट्स आहेत आणि तुम्हाला पूर्ण वाळवंट दिसतंय. आणि भारतामधलं इतकं सुंदर ठिकाण हे इतक्या छान पद्धतीने त्यांनी कॅप्चर केलेलं होतं की त्यावर आता मग त्यावर बॅकग्राऊंड करायचं तर काय करायचं, म्हणजे ती त्यातली ब्युटी आणि ॲस्थेटिक्स हे तर कुठे आपल्याला त्याचा इम्पॅक्ट कमी नाही झाला पाहिजे, ही पहिली जबाबदारी होती. कारण बॅकग्राऊंड स्कोअरची मला आत्तापर्यंत केलेल्या कामामधनं सगळ्यात जाणवलेली गोष्ट अशी असते की तुम्ही चुकीचा स्कोअर केला की असलेली फिल्म खराब होते. मग ह्यापेक्षा तुम्ही न करणं हे चॉईस खूप बरा असतो कधी कधी, कारण ती ॲटलिस्ट ती जी वाईब व्हिज्युअल्स मधली आहे ती सुद्धा तशीच्या तशी पोहोचते. पण तुम्ही करायचं ठरवल्यावर तुम्हाला एकतर ते बरोबरच करावं लागतं, नाही तर त्याच्यात तुम्ही चूक केली की ते सगळं दिग्दर्शकांनी आधी जे पिक्चराईज केलेलं आहे त्या सगळ्याला त्याचा असर खूप कमी होतो. त्यामुळे हे बघितल्यानंतर एक पहिलं दडपण असं होतं की इतकं सुंदर दिसतंय तर आपण काय करायचं. म्हणून आम्ही त्याला म्हटलं की तू माझं एक बजेट किती आहे, तर ते थोडं इकडचं बजेट असेल ना तर तिथं कमी कर माझ्यावरचं. आपण तिकडे ट्रॅव्हल करून एक समजा 10 दिवस राहिलो तर काय तुला खर्च येईल, त्याप्रमाणे तू त्या प्रपोर्शन मधला इथला माझ्या बजेटमधला जो भाग आहे तो कमी कर, पण मला इथे काम करायच्या ऐवजी असं वाटतं की आपण तिकडे जाऊन ते काम करावं, ऑन फील्ड करावं. आणि मग त्यांनी ती परवानगी दिली. 10 दिवस आम्ही जैसलमेरमध्ये या फिल्मसाठी गेलो आणि जैसलमेरमध्ये 2 केतन पवार माझ्याबरोबर ह्या सगळ्या फिल्मचं काम करायला, रिदम अरेंजमेंट्स आणि याच्यासाठी तो होता. सो तो आणि मी आणि स्वरूप जोशी आमचा मित्र आहे ज्यांनी रेकॉर्डिंग सगळं केलेलं आहे त्याचं, कारण त्याच्यावर मला इतके वर्ष काम केल्यामुळे भरोसा होता की स्टुडिओ नसेल तरी तो बरोबर असेल तरी मला आउटपुट स्टुडिओ लेवलचं मिळेल कुठेही मी गेलो तरी. सो मी त्याला एवढंच म्हटलं की तुझ्याकडे काय इक्विपमेंट आहे हे तुला मी विचारणार नाही, हे एवढं बजेट आहे, तुला जे योग्य वाटतं ते घेऊन ये आणि मला आउटपुट एवढं पाहिजे. आता त्यालाही माहिती होतं की मला आउटपुट काय प्रकारचं मी व्हिज्युअलाइज केलेलं असेल. सो असे आम्ही 3 जण त्या दिग्दर्शकाबरोबर आणि असे 5 त्याची 1-2 जणांची टीम असे आम्ही जैसलमेरमध्ये गेलो. त्यावेळेला तिकडच्या जवळपासच्या गावामधले साधारणतः 8-10 कलाकार हे तिथे एका हॉटेलमध्ये आम्ही राहायचो. हॉटेल म्हणजे त्या झोपड्यांचं एक हे होतं, म्हणजे घरगुती ज्याला त्यांनी राहण्याची व्यवस्था केली होती होमस्टे सारखं. आणि त्या एका झोपडीमध्ये तिकडच्या गाद्या आजूबाजूला ठेवून एक स्टुडिओ आम्ही तयार केला. आणि आम्ही असं केलं की आता इथे जे काही आमचे रेकॉर्डर्स आहेत त्याच्या ॲक्वस्टिक्स प्रमाणे ते सगळं तिथे तयार केलं. आणि मग आम्ही तिथे पुढचे 6 दिवस जवळपासचे जे सगळे कलाकार होते त्यांना रोज थोडा वेळ आम्ही बोलवायला सुरुवात केली. आणि नंतर असं ठरलं की त्यांना मी सांगायचो की ही कॉन्सेप्ट आहे, तुम्ही पहिले वाजवा, मग ते काहीतरी. तेव्हा त्यांची जी काही पारंपरिक वाद्य, बीन एक खूप सुंदर वाद्य आहे, त्याच्यानंतर रावण हत्ता एक खूप सुंदर राजस्थानी वाद्य आहे, अशी काही वाद्य. आणि त्यांच्याकडचे जे म्हणजे तार सप्तकामध्ये गाणारे त्यांच्याकडचे काही लहान मुलांपासूनचे गायक, अशी एक बैठक तयार व्हायची. मग ते गायचे एकत्र, काहीतरी आम्ही रेकॉर्ड करायचो. सुरुवातीला चाल जी डोक्यात असायची ती मी सांगायचो, मग त्याच्यावर ते इम्प्रोवाइज करायचे. असंच सगळी देवाणघेवाण रेकॉर्ड करून आम्ही फायनली ते सगळं इकडे घेऊन आलो. आणि त्याच्यातले चंक्स काढून मग त्याला ऍडिशनल लेअरिंग जर का काही करायचं असेल तर ते स्टुडिओमध्ये करून त्याचं सगळ्याचं फिल्म आम्ही ती तयार केली. त्याच्यामुळे ती कान्सला सिलेक्ट झाली. यापेक्षा त्या फिल्मसाठी आम्ही जे केलं ह्यातला आनंद आम्हाला खूप जास्त मिळाला, कारण तिथे तो एक जो सॅटिस्फॅक्शन असतं की आपल्याला जो साऊंड हवा होता तो आपण मिळवला. आणि त्यामुळे अर्थातच ती फिल्म तिकडे गेल्यानंतर आम्हाला भरून आलं. आणि त्यानंतर अनेक जगभरातल्या फेस्टिवलमध्ये, US फेस्टिवलला ती फिल्म गेली, भारतामधल्या अनेक फेस्टिवल्समध्ये ती फिल्म सिलेक्ट झाली, त्याचं स्क्रीनिंग झालं. सो माझ्यासाठी एक संगीत दिग्दर्शक म्हणून हा बॅकग्राऊंड स्कोर करण्याचा खूप अनोखा अनुभव होता आणि मला पुन्हा पुन्हा अशी कामं करायला आवडतील खरं तर. क्या बात आहे. आणि होऊ दे, मी तर म्हणते अशीच उत्तरोत्तर सगळी प्रगती. देवेंद्रजी, तुम्ही मॅजिक हा जो मराठी चित्रपट केला तो अनुभव कसा होता? कारण त्याला सुद्धा तुम्हाला न्यूयॉर्क सारख्या ठिकाणी तुम्हाला पुरस्कार मिळालेला आहे. मॅजिक फिल्मची गंमत अशी आहे की परत मी म्हणलं तसं की जशी ती राजस्थानी फिल्म होती ओमलो, तशी मॅजिक ही मराठी
फिल्म होती. पण आत्तापर्यंत मराठीमध्ये खूप कमी वेळेला अशा पद्धतीचे चित्रपट अटेम्प्ट झालेले आहेत. हा सायको थ्रिलर होता. सो मला पहिल्यांदा जेव्हा त्या चित्रपटाचं बोलवणं झालं आणि आमची पहिली मीटिंग झाली, त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की हा सायको थ्रिलर आहे. याचा अर्थ एक मनोरुग्ण आहे, ज्याला माहितीच नाहीये की तो मनोरुग्ण आहे, आणि तो एक पोलीस एन्काउंटर स्पेशलिस्ट आहे. ओ बर. आणि त्याचा तो सगळा थ्रिलर ड्रामा आहे. आता यामध्ये सगळ्यात गमतीची गोष्ट अशी होती की त्या चित्रपटामध्ये तुम्ही असा काही भाग बघता की जो त्याच्या मनात चालू आहे. अच्छा. म्हणजे ती गोष्ट म्हणून नाहीये, ती गोष्ट सुरू होते आणि आपल्याला असं वाटतं की ही गोष्टच आपल्याला दिसतीये, पण त्यातल्या मधले मधले प्रसंग असे होते की ते मधले प्रसंग हे त्याच्या मनात घडलेले प्रसंग आहेत. आणि मग ते सगळी उकल आपल्याला शेवटी अशी होती की ऍक्च्युअली स्टोरी काय होती आणि त्याला दिसणारी स्टोरी काय होती, ह्याची उकल सगळ्यात शेवटच्या पार्टमध्ये होते. आणि त्याचे पण 2-3 क्लायमॅक्स आहेत. त्यामुळे तो सायको थ्रिलरची गंमत, मी म्हणलं तसं की त्याच्यामध्ये तुम्ही रोमॅन्टिक गाणं वापरू शकत नाही. तिथे बॅकग्राऊंड स्कोर जो आहे त्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू काय आहे हे समजून घेणं फार गरजेचं आहे. म्हणजे दिग्दर्शकांनी सांगितलेली गोष्ट म्हणून ती प्रेक्षकांना कळली पाहिजे का ही डिस्टॉर्टेड रियालिटी त्या ऍक्टरच्या मनातली, म्हणजे त्या पात्राच्या मनातली आहे म्हणून ती समोर आली पाहिजे. ह्याचा बॅलन्स करत करत त्याचा बॅकग्राऊंड स्कोर करण्याची ती सगळी तालीम होती. म्हणून रवींद्र करमरकर दिग्दर्शक होते, त्यांच्याकडनं ती फिल्म आली होती. आणि त्यांनी मला, रविदादांनी सांगितलं की तू एक काम कर, तू एक 3-3.5 मिनिटाचा ट्रॅक दे. आणि रविदादांनी जेव्हा मला म्हणलं की तू 3 मिनिटाचा एक ट्रॅक दे, तो 3-3.5 मिनिटाचा एक फक्त थीम ट्रॅक त्या मूवीसाठी मी पहिल्यांदा केला. त्यानंतर 2 वर्ष गेली. बापरे. ते सगळं रायटिंग पासून जुळून यायला. पण तो ट्रॅक ऐकल्यानंतर तिथे त्या टीम मध्ये माझं एक हे झाली होती की आपण एकत्र काम करूयात. आणि मग फक्त त्या 3 मिनिटाचा ट्रॅक 2.5 तासामधल्या फिल्मचा जो सगळा साऊंड ट्रॅक आहे त्यामध्ये 3 मिनिटाचा ट्रॅकचे ग्लिम्सेस दाखवत 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 त्याचं पॅलेट कसं तयार होईल एवढंच काम उरलेल्या 2-2.5 वर्षामध्ये मी केलेलं. त्यामुळे सायको थ्रिलर म्हणून मला तो जॉनर वाईज खूप इंटरेस्टिंग आणि वर्सेटाईल एक जॉनर हँडल करायला मिळाला असं मला वाटतं. म्हणजे एकीकडे हा म्हणजे संगीताचा प्रकार तुम्ही हाताळला आणि एकीकडे मेरे साई, पुण्यश्लोक, अहिल्याबाई यासारख्या ऐतिहासिक आणि पौराणिक मालिकांसाठी तुम्ही संगीत दिलेलं आहे. तर त्या काळातलं संगीत वातावरणातनं निर्माण करणं हे एक चॅलेंजच आहे. ते कसं तुम्ही करता? मी म्हणलं तसं की एकतर त्याला मला ज्या टेलिव्हिजन सिरियल्स मिळाल्या त्या फॉर्च्युनेटली डेली सोप कधी मला मिळाले नाहीत. म्हणजे डेली सोप ॲज इन डेली ड्रामा मी केलेल्या ज्या होत्या त्या डेली एपिसोडच्या सिरीज होत्या, पण त्याला काहीतरी एक हिस्टॉरिक बॅकग्राऊंड असल्यामुळे फॉर्च्युनेटली मला त्याच्यामध्ये शास्त्रीय संगीताचा आणि काहीतरी थॉट असलेल्या म्युझिकचा वापर करता आला. त्यामुळे मेरे साई आणि याच्यामध्ये तसं म्हणायचं झालं तर सगळी गाणी ही रागसंगीतावर बांधलेली आहेत. प्रत्येक गाण्याच्या भोवती 1 किंवा 2 किंवा 3 रागांचा वापर केलेला आहे. अहिल्याबाईंच्या वेळेला पण तेच, पुण्यश्लोक अहिल्याबाईंची जो पिरियड आहे त्यावेळेची जो सगळं हिस्टॉरिक पिरियड ड्रामा जो आहे त्यावेळेचा साऊंड ट्रॅक येण्यासाठी सगळी ट्रेडिशनल वाद्य, सतार, सरोद, बासरी, पखावज, डफ, दिमडी, तबला, ह्याच्यासारखी वाद्य, यामुळे त्याचा जो साऊंडस्केप तयार करायची जी संधी मिळाली त्यामुळे खरं तर वेगळा विचार त्यावेळेला करता आला. आणि ते चॅलेंज पण त्याच्यामध्ये असं होतं की साईंचे फॉलोअर्स जगभर इतके आहेत आणि भक्त इतके आहेत की ते म्हणजे कोणाचेही भक्त ज्या वेळेला असतात त्यावेळेला त्यांचं आणि त्या ज्या श्रद्धा ज्यांच्यावर आहे त्यांच्याप्रती असलेलं एक खूप वेगळं नातं असतं, एक आध्यात्मिक कनेक्शन असतं, त्यांच्याबद्दल असलेलं एक खूप वेगळी एक अटॅचमेंट असते. आणि मुळात ती ब्रेक करण्याचा आपल्याला अधिकार नसतो. नक्कीच. सो ती जास्तीत जास्त कशी अजून छान होईल ह्याची ती संधी असते. आणि टेलिव्हिजन सारखं ठिकाण खरं तर असं म्हणतात की ते खूप चांगलं कमर्शियल ठिकाण आहे जिथे आपल्याला चांगले पैसे मिळू शकतात. पण मला वाटतं की तेवढं फक्त माझ्या बाबतीमध्ये खूप चांगलं झालं की तिथे फक्त पैसे मिळतील ह्यापेक्षा मला असं वाटतं टेलिव्हिजनमुळे जी एक वेगळी ऊर्जा मला मिळाली या सगळ्या लोकांबरोबर राहून. कारण मेरे साई, अहिल्याबाई, त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई, ज्योतिबा फुले,
यांच्यासारख्या टेलिव्हिजन शोज, एकविरा देवी, वा. महाराणी ताराराणी, ह्या सगळ्यांचं चरित्र वाचून मग त्यांच्यावर काम करण्याची संधी मिळाली. कारण ह्या सगळ्या लोकांच्या बरोबर काम करायचं होतं. आणि नंतर हिंदीमध्ये जे सगळं काम केलं त्यामध्ये अगदी कौन बनेगा करोडपतीचा 11वा सीझन इथपासनं वा. मोठ्या मोठ्या संधी हिंदीमध्ये त्यामुळे तयार झाल्या. खरंय, खूप छान. आणि मला वाटतं ते प्रामाणिक प्रयत्न जे आहेत ते तुमच्या संगीतातनं आमच्यापर्यंत पोहोचतात. असाच तुमचा एक खूप गाजलेला कार्यक्रम आहे सुखन, आणि त्यामध्ये सुद्धा तुमचा जो सगळा परफॉर्मन्स आहे तो सुद्धा सगळ्यांची, म्हणजे कारण असं बरेचदा म्हटलं जातं की पुणेकरांची मनं जिंकणं हे जरा कठीण आहे, आणि ती तुम्ही जिंकलेली आहेत. काय सांगाल त्या कार्यक्रमाबद्दल? मला मनाच्या सगळ्यात जवळ असलेला एक तो कार्यक्रम आहे. हं. आणि तसं म्हटलं तर माझा सहभाग त्या कार्यक्रमामध्ये खूप छोटासाच आहे. पण ते अशा काळामध्ये आम्ही सगळ्या कलाकारांनी एकत्र येऊन त्याच्यावर काम केलेलं आहे. किंवा ओम बुतकर, नचिकेत देवस्थळी ह्या दोघांनी मुळात त्या कार्यक्रमाची जी सगळी बांधणी ओमनी केलेली आहे. आणि ओम नचिकेत ज्या पद्धतीने ते सगळं सादर करतात, त्याच्यानंतर जे सगळे कलाकार आम्ही ज्या वयामध्ये ते त्या काव्याला जोडले गेलो ना, त्यामुळे मी म्हणलं तसं की तेव्हा आमच्या काहीच अपेक्षा नव्हत्या. म्हणजे ह्यातनं काही मिळेल नाही मिळेल आम्हाला माहिती नव्हतं. मी गालिब नावाचं एक नाटक ओम भूतकर आणि आलोक राजवाडे यांनी केलेलं होतं. त्यावेळेला मी जस्ट कॉलेजमधनं पासआउट झालेलो होतो. आणि पुण्यामध्ये वेगवेगळ्या कॉलेजमधनं फिरोदिया पुरुषोत्तम करणारी जी काही मंडळी होती, त्यातल्या त्यात ज्यांचं एकत्र जमलेलं आहे, जे वेगवेगळ्या कॉलेजेसमधले आहेत, ते सगळे एकत्र येऊन नाटक कंपनी, जे नाटक कंपनीचं नाटक होतं मी गालिब, पण त्यामध्ये वेगवेगळ्या कॉलेजेसमधली सगळी अशी मुलं होती. अभिनय करणारे, दिग्दर्शन करणारे, लेखन करणारे, संगीत देणारे. त्या नाटकामध्ये मी गालिबच्यासाठी आमची ओळख झाली. आणि तिथे सगळ्यात आधी उर्दूचं एक वेगळं वादळच अंगावर आलं गालिबच्या निमित्ताने. आणि मग ते नाटक ज्या वेळेला संपलं त्याच्यानंतरच्या काळामध्ये ओमनी असं ठरवलं की आपण काहीतरी याच्यावर करूयात का. म्हणून असंच सहज एका दिवशी स्टुडिओमध्ये भेटलेलं असताना त्यांनी एक कथा वाचून दाखवली उर्दूमधली, आणि आम्हाला सगळ्यांना ते इतकं आवडलं. बरं, नुसरत फतेह अली खान साहेबांचे सगळे भक्त आहोत आम्ही. वा. त्यांचं गाणं ऐकूनच कॉलेजपासून इतके दिवस आम्ही भारावून गेलेलो होतो. आणि मग नुसरत साहेबांचं काहीतरी ओकेजन म्हणून त्यांच्या जन्मदिवसाच्या दिवशी, नाही त्यांच्या जन्मदिवशी, आम्ही एक असंच कॅज्युअल एका मित्रांच्या घरी 20-25 लोकांची एक मैफल करूयात असं ठरलं. आणि त्यावेळेला आमचं एवढंच काम होतं की ओम म्हणायचा हे करायचंय, आणि आम्ही म्हणायचो की ठीक आहे आम्ही आहोत. तर तो काही काव्य वाचायचा. आणि मग जयदीप वैद्य खूप उत्कृष्ट गायक आहे. अभिजित ढेरे कव्वालीसाठी खूप वर्ष पुण्यामध्ये त्याचं नाव होतं की हा कव्वाली खूप छान गातो. सो असे सगळेजण एकत्र आलो. केतन पवार तबल्याच्या साथीला होता. आणि तेच सगळं आम्ही येऊन त्या छोट्या एका मैफलीतनं त्याची सुरुवात झाली. आणि ते हळूहळू हळूहळू जे ब्लास्ट व्हायला लागलं, तो सगळा ध्यास मला वाटतं की ओमनी घेतलेल्या कष्टाचं चीज आहे. आम्ही फक्त त्याच्यातलं जे संगीत देण्याचं जे काम आहे ते एकत्र आम्ही बांधतो, ते परफॉर्म करतो. पण एकंदरीतच तुमचं हे जे प्रेम आहे शायरीवर, म्हणजे सगळं जे गझलवर, आणि या प्रेमामुळेच मला वाटतं गालिब हमे ना छेड आणि गझल गॅरेज यासारख्या कार्यक्रमांची रूपरेषा तयार झाली. काय सांगाल त्याबद्दल? गझल गॅरेजची गंमत सांगतो. म्हणजे हे सगळं मी गालिब आणि नाटक मी गालिब जे होतं ते, आणि नंतर सुखनच्या प्रवासामध्ये जे उर्दू काव्यांशी जो संपर्क आला, त्या काळात एक 2012-13 पासून गझलच्या चाली सुचायला सुरुवात झाली होती. आणि मग 10 वर्षांनी 22 मध्ये असं मला वाटलं की आता या एक साधारणतः 25 ते 30 गझला आपल्याकडे तयार आहेत, आणि त्याचं आपण काहीच केलेलं नाहीये. तर आता आपण त्याचं काहीतरी करायला हवं. मग ते स्टेजवरती त्याचं प्रोडक्ट म्हणून काहीतरी कसं आणता येईल याचा एक विचार केला. आणि गालिब, मीर, फैज अहमद फराज ह्या सगळ्या शायरांच्या गझला आणि या सगळ्यांचा एक मग कार्यक्रम गझल गराजच्या निमित्ताने आम्ही 2022 मध्ये मांडला. त्याच्यामध्ये पुन्हा माझा सगळ्यात जवळचा मित्र जयदीप वैद्य, उत्कृष्ट गायक, आणि नागेश आडगावकर, खूप दर्जेदार गाणं सादर करणारा असा कलाकार आहे. उस्ताद राशिद खान साहेबांचा स्टुडंट आहे, आणि राशिद भाईंकडे पर्सनली राहून तो शिकलेला आहे. आणि त्याच्या आवाजातल्या आणि गाण्यातल्या संस्कारांमधनं आपल्याला त्याची तयारी दिसते.
ह्या 2 गायकांना घेऊन गझलगराजचा प्रवास सुरू झाला. समीर सामंत म्हणून खूप नामवंत गीतकार आहे. कट्यार काळजात घुसली आणि बरेचसे नंतर पुष्पक विमान अशा सगळ्या चित्रपटांची गाणी त्यातली काही गाणी त्यांनी लिहिली आहेत. आणि सगळ्यात गाजलेलं त्याचं गाणं म्हणजे माणसाने माणसाशी माणसासम वागणे वा वा. हे समीरचं गाणं. तर ते फॉर्च्युनेटली त्यांनी गालिबवरती एक शो लिहिलेला, गालिब हमेना छेड याच्यावरती त्याची संहिता आम्ही वाचली. खूप छान त्यांनी लिहिलेला कार्यक्रम आहे. आणि मग त्यावेळेला असं ठरलं की मग आता गालिबच्या ज्या आत्तापर्यंत झालेल्या चाली आहेत त्यातल्या 2 ठेवू आणि बाकी 10 सगळ्या नवीनच करूयात. म्हणून मग तो पूर्णतः ओरिजिनल चालींचा गालिबचा एक कार्यक्रम आणि त्याच्यावरचं गालिबच्या एकूण आयुष्यावरती सगळं ते नाट्यमय जे लेखन त्यांनी केलेलं आहे त्याचं अभिवाचन असा गालिब हमेना छेड कार्यक्रम आम्ही सध्या करतोय. सो गालिब हमेना छेड या कार्यक्रमाबद्दल तुम्ही मला विचारलं तर त्याच्यासाठी हे केलेलं आहे. हे गझल गराजमधली ॲक्च्युली ही गझल आहे आणि इक्बाल बानोंनी खूप सुंदर त्याची चाल बांधली आहे. मी साधारणतः 2-2.5 हजार वेळेला किमान ती चाल ऐकलेली. ती इतकी आवडलेली मला चाल आहे. पण अचानक असं झालं की एक दिवस असं ती मनात असलेली चाल एकदम वेगळीकडे कुठेतरी गेली आणि नवीन त्याला काहीतरी एक एक्सप्रेशन त्याचं सुचलं आणि त्या चालीच्या ह्याच्यामध्ये असं वाटलं की अरे आपण म्हणजे एवढ्या वेळेला ऐकलेलं आहे हे खरं तर, पण तरीही असं वेगळं कसं काय सुचलं. तर त्यावेळेला मला वाटतं की तो शायर तुमच्यापर्यंत येतो आणि तो सांगतो की बाबा एवढेदा वाचला त्यामुळे तो मुरलाय आत कुठेतरी. वा. मुद्दत हुई है यार को सारे मद निद सारे निद निध मरे निध सारे मद मुद्दत हुई है यार को मेहमान किए हुए जोशे खदा से बज़्म शरागा किए हुए मुद्दत हुए है यार को. आता गालिब सारखा शायर हा क्लासिक शायर आहे आणि विशाल बाग म्हणून आमचे एक आत्ताच्या काळामधले म्हणजे शायर मित्र आहेत आणि खूप नावाजलेले आहेत, काश्मीरचे आहेत आणि खूप हिंदीमध्ये खूप चांगल्या सोप्या भाषेमध्ये शायरी करतात. आता हेच एक्सप्रेशन गालिब पण जे म्हणतोय तेव्हा तुम्ही तिथपर्यंत कसं पोहोचताय आणि ज्यावेळेला आत्ताच्या काळातला एखादा माणूस शायरी करतोय तेव्हा तुम्ही त्याला कसं अटेम्प्ट कराल. तर ह्याचे 2 मला असं वाटतं ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्या 2 गोष्टी वेगळ्या सुचलेल्या आहेत त्या ऐकवायला मला आवडतील. उसकी आँखों ने बताया हमको उसकी आँखों ने बताया हमको उसने काजल से मिटाया हमको उसकी आँखों हमको सीने से लगा लेना था हमको सीने से लगा लेना था तुमने बातों में लगाया क्या बात हमको उसकी आँखों ने बताया हमको. तर हे करायला इतकी मजा येते की 300 वर्षापूर्वीचा एक कवी आणि आत्ताच्या काळातला कवी ह्यांच्या विचारांप्रमाणे आपल्याला काय पद्धतीने गिमिक्स करता येतील ते पोचवता येईल ह्या चॅलेंजसाठी जास्तीत जास्त काव्य वाचणं आणि या शायरांच्या मराठी कवींच्या जास्तीत जास्त सान्निध्यात राहणं हे मला सगळ्यात महत्त्वाचं वाटतं आणि ते तुम्हाला स्टेजवरचे कार्यक्रमच देतात. कारण
उत्स्फूर्त दाद मला वाटतं दाद समोरून समोरनं येते. येते. तुम्हाला हे लक्षात येतं की तुमची जबाबदारी वाढत जाते ज्यावेळेला तुम्हाला लोक ऐकायला सुरुवात करतात. खरंय. तेव्हा तुम्हाला त्या सान्निध्यात राहून जास्तीत जास्त वेळ हा त्या साहित्याच्या काव्याच्या संपर्कात राहणं गरजेचं असतं. तरच काहीतरी नवीन येतं. खरंय. आणि ते खरं तर मला असं वाटतं ते करण्यातच मजा आहे जास्त. क्या बात आहे. आणि ही नवनिर्मिती जी तुमची सुरूच असते म्हणजे सतत, त्या ह्याच्यामध्ये तुमचं कलरफुल ओरिजिनल्स हे यूट्यूब चॅनल आहे ज्याच्यावर तुम्ही हे असेच छान प्रयोग करत असाल, त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. तुम्ही मगाशी विचारलं त्याप्रमाणे सुरुवातीचा जो काळ होता ज्या वेळेला ह्या क्षेत्रामध्ये आपण नवीन नवीन काहीतरी आलेलो आहे आणि कामाला सुरुवात केलेली आहे, त्यावेळेला पहिला प्रश्न हा असतो की ह्याच्यातनं पैसे मिळतील का. मग तशी कामं सुरुवातीला घेतली जातात की ह्याच्यातनं पैसे मिळतील का, ह्याच्यातनं पैसे मिळतील का. आणि ती कामं करता करता तुम्हाला पैसे मिळण्याची कामं सुरू होतात. मग तुम्हाला पैसे मिळत राहतात, तुमची कामं सुरू होतात. आणि मग तुम्हाला त्या काळामध्ये असं लक्षात येतं की पण मला जे करायचं होतं ते बाजूलाच पडलं. अशा चाली होत्या की जसं गझलगाराच्या निमित्ताने त्या सगळ्या गझलच्या सुचलेल्या चाली या कुठल्याही क्लायंटसाठी केलेल्या नव्हत्या, कुठल्या प्रोजेक्टसाठी केलेल्या नव्हत्या. त्याचंच एक वेगळं काहीतरी प्रोडक्शन तयार झालं. त्या पद्धतीनेच ज्या नुसत्याच सुचलेल्या किंवा कधी कधी शब्द आणि चाल एकत्र सुचलेल्या अशा काही घटना होत्या, त्यावेळेला जे तयार झालेलं होतं त्यातनं तयार झालेले काही कार्यक्रम होते. आणि त्या कार्यक्रमातनं अल्टिमेटली असं मी ठरवलं की आता हे आपल्याला कुठेतरी रिलीज करायला पाहिजे. आणि कलरफुल ओरिजिनल्सच्या निमित्ताने असं मी ठरवलं की यापुढे आपल्याला ज्या सुचलेल्या चाली आहेत की ज्या कोणाला नको आहेत किंवा कोणाला आपण दिलेल्या नाही आहेत, त्या आपण फक्त आपल्यासाठी रेकॉर्ड करू आणि त्या रिलीज करू. अशा पद्धतीने तो प्रोजेक्ट आला. आणि शतजन्म शोधताना ही सुद्धा तुमची एक गाजलेली मालिका आहे, त्याबद्दलही तो एक वेगळाच परत प्रयोग होता. म्हणजे कॉलेजमधनं बाहेर पडून ज्यावेळेला यामध्ये आता करिअर म्हणून आपल्याला बघायचं अशी जेव्हा वेळ आली त्यावेळेला सगळ्यात आधी म्हणजे मी माझ्या स्वभावानुसार आपल्याला या क्षेत्रात आधी कोणी कोणी काय काय केलं ह्याची माहिती असणं गरजेचं आहे. या अप्रोचनी संगीतकारांची चरित्र मुळात वाचायला सुरुवात केली. मराठी चित्रपट संगीतकार जे नावाजलेले आहेत त्यांची चित्रपटांची सगळी गाण्यांचा प्रवास कसा होता, संगीतकार म्हणून प्रवास कसा होता, याचा मी एक डॉक्युमेंटरीज असतील किंवा त्यांच्या लिखित चरित्र असतील हे सगळं वाचायला सुरुवात केली. आणि नंतर ते 2-3 वर्ष वाचल्यावर मला असं लक्षात आलं की हे म्हणजे हे ह्यूज आहे आणि यांच्याविषयी एवढं बाहेरच आलेलं नाही आहे. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की गायक किंवा अभिनेते ज्यांचे चेहरे दिसलेले असतात त्यांच्याविषयी खूप गोष्टी लोकांना माहिती असतात, त्यांच्यावर स्टोरीज तयार होतात, त्या बऱ्याचदा सेल पण होतात, त्या पसरतात. पण गीतकार, संगीतकार, निर्माते, दिग्दर्शक, लेखक यांच्याबद्दल बोलणारी लोक खूप कमी आहेत. सो मग मी त्यावेळेला असं डोक्यात होतं मला की एखादा छान टॉक शो आपण असं करूयात की ज्यामध्ये लेखक, दिग्दर्शक, गीतकार, संगीतकार आणि निर्माते यांच्याबद्दल काहीतरी बोललं गेलं पाहिजे. त्याची सुरुवात कशी करायची हे विचार करता करता मधली परत काही वर्ष गेली आणि नंतर त्याची एक यूट्यूब सिरीज करूयात असं 2016 मध्ये ठरलं. मग 2016-17 मध्ये त्याच्यावर काम करून त्याची एक यूट्यूब सिरीज केली. मास्तर कृष्णराव ज्यांनी पहिल्यांदा संगीत नाटकांमधनं म्हणजे भास्करबुवा बखलेंचे ते शिष्य, त्यांनी पहिल्या काळामधले मराठी चित्रपटांचं संगीत त्यांनी दिलं. म्हणजे गोविंदराव टेंबे आणि भास्करबुवा बखले यांच्या संस्कारातनं जे काही आलेलं होतं ते मास्तर कृष्णरावांनी पहिल्यांदा चाली केल्या. गजाननराव वाटवे होते किंवा केशवराव भोळे यांनी सगळे जी चाली केल्या तिथपासून जी सुरुवात झाली ती केशवराव भोळे. मग त्याच्या पुढच्या काळामध्ये लोकसंगीतामधले जे संगीतकार होते राम कदम, वसंत पवार. पुढच्या काळामध्ये मग तसा तो जो सगळा बॅटन पुढे पुढे आला तो मग सुधीर फडके, श्रीनिवास खळे इथपर्यंत तो प्रवास येतो. सो त्याच्यावरती ती सगळी ती सिरीज केली. आणि ते जर का आज असते पु ल संगीतकार म्हणून स्वतः किती उत्तम संगीतकार आहेत त्यांच्यावरती एक एपिसोड केला. आणि त्यावेळेला असा विचार केला की ह्यांना जे दिसतंय ना चालींमधनं ते आजही जिवंत आहे. किती सुंदर खळे काकांची एक चाल आहे. लाजऱ्या माझ्या फुलारे गंध हा बिलगे जीवा
अंतरीच्या स्पंदनाने अंतरारे ही हवा भारलेल्या या स्वरानी भारलेला जन्म हा तू अशी जवळी राहा तू अशी जवळी राहा. हा काटा येतो जो तो त्या चालीची क्या गंमत बात आहे आहे खरंच. की कुठल्याही माणसानी एका सोलनी ती चाल मांडली तरी तोच असर आहे. आणि ह्या संगीतकारांची ही कमाल आहे की हे मी म्हणलं तसं की आत्ताच्या काळात त्या पियानोवर पण जी गाणी, आणि रिसेंटली आम्ही शतजन्म शोधताना लाईव्ह इन कॉन्सर्ट मागच्या वर्षी सुरू केला, त्याचे 10 प्रयोग केले. मी आणि स्पृहा जोशी असे दोघं जण आत्ता तो कार्यक्रम होस्ट करतो. आणि मी आणि गौतमी देशपांडे आम्ही दोघांनी पूर्ण ती सिरीज होस्ट केली होती. आणि पहिले काही कार्यक्रम गौतमी, मी आणि स्पृहा असे 3 जण तो होस्ट करत होतो. तर तसं ते शतजन्माच्या प्रवासामध्ये आत्ता असं दिसतंय की पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, बेळगाव, गोवा इथे सगळीकडे ते प्रयोग आत्तापर्यंत झाले आणि सगळीकडे इतकी उत्तम दाद मिळाली. आणि मला सगळ्यात जास्त कौतुक ह्या गोष्टीचं वाटतं की ज्या ऑनेस्टली त्या प्रोजेक्टला अटेम्प्ट केलेलं होतं. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये माझे काही मित्र मैत्रिणी ज्यांची लग्न झालेली होती, काही मैत्रिणी प्रेग्नंट होत्या, त्यांनी कौसल्यचा राम ज्या वेळेला ऐकायला सुरुवात केली त्यावेळेला ते म्हणायचे की अरे आम्हाला खूप शांत वाटतं ते हे आत्ता ऐकतोय आम्ही त्यांनी. आणि नंतर आता जी 4-5 वर्षाची त्यांची मुलं आहेत, काही अमेरिकेत आहेत, काही ऑस्ट्रेलियामध्ये आहेत, काही UK मध्ये आहेत, भारतभरामध्ये आहेत, काही पुणे मुंबईमध्ये आहेत. या सगळ्यांची लहान मुलांचे मला छोटे छोटे व्हिडिओज येतात की आज हे जेवत नाहीयेत कारण त्यांना ते गाणं ऐकायचंय. आणि मग मला असं वाटतं की मराठी ज्या प्रेमासाठी आपण म्हणतोय ते अजून काय आहे. म्हणजे आज जर का ही पिढी, माझा स्वतःचा मुलगा 4 वर्षाचा आहे, तो त्याला फोटो दाखवल्यानंतर तो सांगतो की हे पु ल आहेत, हे वसंत पवार आहेत, हे बाबूजी आहेत, हे खळे काका आहेत. आणि त्याला आवाज ऐकल्यानंतर तो म्हणतो हे गाणं कोणाचं आहे, हे खळे काकांचं आहे. तर मला हे वाटतं की यापेक्षा पुढच्या पिढीला मराठीची गोडी लागण्यासाठी अजून काय अपेक्षा असू शकते. तर ते काम आपल्या हातनं घडलं. आणि ते सगळं म्हणजे जे गायक कलाकार, मुक्ता जोशी, आशुतोष मुंगळे, भूषण मराठे, जयदीप वैद्य स्वतः पण होताच, म्हणजे त्यांनी सगळ्याच कामांमध्ये आम्ही एकत्रच काम केलेलं आहे. केतन पवार, पूर्णपणे त्या सगळ्या संहितेपासून आम्ही एकत्र त्या सगळ्याचा प्रवास केलाय. मला असं वाटतं ते आज जर का याची व्ह्युअरशिप एखाद्या 3 वर्षाच्या मुलाला झोपण्यासाठी आणि जेवण्यासाठी लागत असेल तर मराठीसाठी यापेक्षा अभिमानाची गोष्ट अजून काही नाही. मोठी पावती आहे मला वाटतं ही. खूप छान. देवेंद्रजी, तुम्ही डीवर्ब एक्सपिरियन्सद्वारे केवळ संगीतच नाही तर दिग्दर्शनही करता. तर एका संगीतकाराला दिग्दर्शनाकडे कसं वळावंसं वाटलं, तो एक्सपिरियन्स काय? शतजन्म शोधतानाच्या वेळेला मला असं लक्षात आलं की ज्या गोष्टी आपल्याला सांगायच्या आहेत, म्हणजे जे संगीतकाराला मांडायचंय ते संगीतकारालाच दिग्दर्शक होऊन मांडायला लागतं. कारण काही मी अर्थात हे मान्य करतो की मी फिक्शन स्टोरीजचा दिग्दर्शक, जसे दिग्दर्शक म्हणून दिग्दर्शक असलेले जे एक त्याची विजन असते तसा मी दिग्दर्शक नक्की नाहीये. कारण ते म्हणजे मला जसं चाली स्फूर्त आहे तसं दिग्दर्शन स्फूर्ण असं काही तो प्रवास नाही. पण म्हणजे मी आधी म्हणलं तसं की बऱ्याचदा हे लक्षात येतं की आपण केलेलं जे संगीत आहे ते मांडलं कशा पद्धतीने पाहिजे हे आपल्याला जास्त क्लिअरली कळतंय. हे शतजन्मच्या निमित्ताने मला लक्षात आलं. आणि त्याच्यामुळे नंतरच्या काळामध्ये मला हे लक्षात आलं की ज्याला आपलं संगीत आहे तेवढे प्रोजेक्ट्सच आपल्याला डिरेक्ट करता येऊ शकतात. किंवा म्हणजे मला म्युझिकल प्रोजेक्ट्स डिरेक्ट करणं हे खरं तर माझा आत्ताचा विचार तेवढाच आहे. त्याच्यामध्ये कुठे असं फिल्मचं दिग्दर्शन किंवा या पद्धतीने मी आत्ता बघत नाही. पण एक नक्की आहे की ती म्युझिकल फिल्म असेल, जसं आता म्युझिकल एक नाटक लवकरच आम्ही घेऊन येतोय, ते पूर्णपणे म्युझिकल आहे. म्हणजे ज्याला ओपेरा म्युझिकल वेस्टर्न कल्चरमध्ये जशी नाटकं होती, जी संगीत नाटकांमध्ये वेगळ्या फॉर्ममध्ये आली. म्हणजे संगीत नाटक कसं असतं की त्याची गोष्ट ही गद्य संवादांमधनं, सीन्समधनं पुढे जाते आणि मध्ये मध्ये त्याच्या गाणी असतात जे लाईव्ह सादर होतात, म्हणून ते संगीत नाटक या फॉर्ममध्ये येतं. पण जे म्युझिकल आहे, ज्याला आपण असं म्हणू की हॅमिल्टन सारखं असेल किंवा लाला लँडचा जो सिनेमा जसा आला होता, किंवा अशी जुनी काही नाटकं आहेत ज्याच्यामध्ये मटिल्डा नावाचा एक वेस्टर्न प्ले आहे,
ही जी प्लेज आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही खुर्चीवर बसल्यापासून तुम्ही घरी जाईपर्यंत तुम्हाला जे दिसतं ते सगळं संगीतक असतं. बर. म्हणजे गद्यसंवाद एकही त्याच्यामध्ये नसतो. अशा पद्धतीचं एक संगीतक, जो मर्ढेकरांनी मराठीला हा शब्द दिला संगीतक हा, तोपर्यंत संगीत नाटक आणि संगीतक याच्यामधला फरक कोणाला मांडता आलेला नव्हता शब्दामध्ये. आणि मग संगीतक अशा पद्धतीचं की जे एकही गद्यसंवाद नाही, असं पु ल देशपांडेंनी बटाट्याची चाळ मधलं एक संगीतक स्वतः 2.5 तास सादर केलेलं आहे. आणि एकपात्री त्यांनी ती चाळ सादर केली आहे. त्या 20 लोकांचं त्यांनी एकपात्री मिमिक करून ते सगळं म्युझिकल केलेलं आहे. त्याचं ऍक्च्युअली नाट्य रूपांतरण हे आत्ता स्टेजवर आम्ही जुलैमध्ये घेऊन येतोय. या इथे चाळ बटाट्याची योगेश सप्रे यांनी नाट्य रूपांतरण केलेलं आहे. आणि त्याचं संगीत आणि त्याचं दिग्दर्शन हे आत्ता मी करतोय. दिग्दर्शन मी आणि योगेश दोघं एकत्र मिळून करतोय. आणि संगीत दिग्दर्शन अर्थात पुलंच्या चाली आणि नवीन काही माझ्या चाली असं एकत्र करून ते आम्ही करतो आहे. खरंच मला हे बघायला आवडेल. आणि याच्यानंतर मला असं विचारावं असं वाटतं की तुम्ही स्वतः लहान वयात खरंच हे यश संपादन केलेलं आहे या क्षेत्रामध्ये. इतकं सोपं नाही आहे ते. म्हणजे किती विनम्रपणे तुम्ही जरी म्हटलात की नाही नाही हे माझं यश नाही किंवा हे, तरी एक आज नाव आहे तुमचं. तर या क्षेत्रामध्ये जे आता अगदी नवोदित जे तरुण येऊ इच्छित आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला देऊ इच्छिता? सल्ला खरं तर हा शब्द तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने विचारलात. फक्त मला असं वाटतं की आत्ताचा काळ इतका बदलतोय. दर 2 वर्षांनी वेगळ्या टेक्नॉलॉजीज येत आहेत. दर 2 वर्षांनी मार्केटमध्ये घडणाऱ्या गोष्टी बदलत आहेत. त्यामुळे सल्ला देण्याच्या ऐवजी मी असं म्हणेन की मी अनुभव म्हणून मला काय शेअर करावं असं वाटेल नवीन कुठल्याही म्युझिशियनला किंवा कॉलेजमधनं अगदीच पासआउट होऊन ज्यांना आता ह्या करिअरकडे जे बघतायत त्याच्यामध्ये. तर एक मला असं वाटतं की आत्ता सगळीकडे ना ट्रेंड सेटिंग ट्रेंडमध्ये असलेली गोष्ट, अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे, ह्याचं वारं सगळीकडे आहे. पण मला असं वाटतं की ट्रेंडमध्ये आत्ता काय आहे यापेक्षा तुम्हाला आत्ता काय करावं असं वाटतंय ह्याकडे लक्ष देण्याची हीच ती वेळ आहे. आज बोलूया तुमच्या आमच्या मनातलं या पॉडकास्टमध्ये तुम्ही आलात आणि आमच्या या सगळ्या प्रेक्षकांशी इतका सुंदर मनमोकळेपणे संवाद साधलात. त्याबद्दल मी हे पुस्तक बोलूया टीमतर्फे तुम्हाला देऊ इच्छिते. चिरतरुण स्वर आशा भोसले, वा, सुहास किर्लोस्कर यांचं हे पुस्तक आहे. आणि राजहंस प्रकाशनचं हे पुस्तक आहे. तर हे आमच्या टीमतर्फे तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. तुम्हाला आमचा आजचा हा भाग जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही आम्हाला या बोलूया तुमच्या आमच्या मनातलं या भागाला लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यांपर्यंत हा भाग पोचवा. आणि त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.